आणि 21 गावागावात ग्रंथालय आहेत, आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावं. कृष्णात खोत. देशाला स्वातंत्र्य मिळते तसे माणसातील स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पुस्तके काम करत असतात. पुस्तके समृद्ध असून ग्रंथ चळवळ वाढविण्यासाठी गावागावात ग्रंथालय आहेत. आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावं अशी इच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव 2024चे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. सुशांत मगदूम यांच्यासह कोल्हापूर ग्रंथोत्सव 2024 जिल्हा समन्वय समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. कृष्णात खोत यावेळी म्हणाले, लेखक व त्यांचे लेखन खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची संपत्ती आहे. साहित्य हे शांततेचा आवाज मोठा करते. प्रत्येकाची भाषा, प्रत्येक समाजाची भाषा टिकली पाहिजे. जगातील वेगवेगळे साहित्य आपल्या भाषेत आले पाहिजे, तर आपले साहित्य जगाच्या भाषेत भाषांतरित केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या ग्रंथोत्सवासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा असे सांगितले. विद्यार्थ्यांनी तसेच युवा पिढीने ग्रंथ साहित्याकडे वळणे आवश्यक असून डिजिटल युगात इंटरनेटचा संदर्भ घेण्याचे कमी करून विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने पुस्तकांचे संदर्भ मोठ्या प्रमाणात वापरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी साहित्यिक कृष्णात खोत यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सन्मान केला. उद्घाटनीय समारंभाच्या अगोदर सकाळी ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती. यावेळी इचलकरंजी शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदवला. उद्घाटनीय समारंभानंतर ग्रंथ प्रदर्शन, विक्री या ठिकाणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते फीत कापून विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांनी त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या विविध ग्रंथ साहित्याची पाहणी केली. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.